नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण टिफिनसाठी सिमला मिरचीची मस्त अशी भाजी करणार आहोत. तर चला पाहूया पटकन बनणारी सिमला मिरचीची भाजी. तर त्यासाठी ते कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडतीये. आता आपण यामध्ये घालूया हिंग आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या मी फक्त उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. तर या घालायच्या आहेत. तर लसूण पाकळी आपल्याला जास्त ब्राऊन करायची नाही. पटकन आता याच्यामध्ये मी घालते कढीपत्त्याची पाने आणि एक मोठा कांदा जो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालते. कांदा याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. याच्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेले बिया काढून टोमॅटो घालते. 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे टोमॅटो आपल्याला या भाजीमध्ये अगदी मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये घालूयात काही मसाले. यामध्ये घालते सुरुवातीला हळद, लाल तिखट. मसाले इथे ऑप्शन आहे, तुम्हाला जे हवे ते तुम्ही घालू शकता. 1 चमचा घालायचे आहे धने पावडर आणि 1 चमचा घालते मी गरम मसाला. याच्याऐवजी तुम्ही काळा मसाला किंवा गोडा मसाला, कांदा लसूण मसाला कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता. अतिशय छान आणि टेस्टी अशी भाजी होते. टिफिनसाठी तर अगदी मस्तच. तर सर्व मसाले घातल्यानंतर छान असे याला मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो छान शिजवून घेण्यासाठी अगदी 2 मिनिट याला मी झाकून ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी मऊसूत झालेले आहेत. छान अगदी आपल्याला ग्रेव्ही बनवतो तसे आपल्याला हे झालेलं आहे. तर यामध्ये मी घालते 2 ते 3 चमचे शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगादाण्याचा कूट सुद्धा ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी हरकत नाही. आणि हे नुसतं सुद्धा पोळीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतं. तर कूट छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी पाव किलो सिमला मिरची स्वच्छ धुवून या पद्धतीने थोडीशी मोठी अशी चिरून घेतलेली आहे. तर ती संपूर्ण सिमला मिरची यामध्ये मी घालते. वरून घालायचं आहे मीठ. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. तर एक वेगळ्याच चवीची सिमला मिरची खूप छान लागते ही भाजी. या पद्धतीने करून तुम्ही सुद्धा नक्की पहा. आणि तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आता सिमला मिरचीची भाजी तळाला लागू नये म्हणून अगदी यामध्ये 2 ते 3 चमचेच फक्त मी पाणी घातलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. तर अगदी 3 चमचे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपण हलवून घ्यायची आहे. आणि आता सिमला मिरची शिजण्यासाठी याच्यावरती मी 5 ते 7 मिनिट झाकण ठेवते. तर एक 5 ते 7 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता मस्त असं भाजीला तेल सुटले. कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. सिमला मिरची सुद्धा छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. यामध्ये तेलाचा वापर तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. पण परफेक्ट अशी ही सिमला मिरचीची भाजी टिफिनसाठी झालेली आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता या सिमला मिरचीच्या भाजीमध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते. तर आपली भाजी बनवून रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.